नमस्कार मित्रांनो, आता आपण थोडंसे शॉपिंग करण्यासाठी आमच्या घरापासून निघालो आहे आणि कुठल्या मॉलला जातो आहे ते आपण पाहत जाऊयात. आता दुपारी साधारण संध्याकाळी 6:28 झालेली आहेत आणि आपण शॉपिंगला निघूयात. आता आमच्या गाडीने आम्ही निघणार आहोत शॉपिंगला आणि पुढे कुठे बसायचं जायचं ते आपण पाहूयात. चला तर मग निघूयात. जसं की मी म्हटलं तुम्हाला, इथे कोणतीही वस्तू आणायची असेल तर आपल्या घराजवळ तर काहीच नसतं, फार दूरवर जावं लागतं. आता किती दूरवर जावं लागतं ते आपण पाहूयात आणि शॉपिंगला जाऊयात. चला तर मग. या आमच्या वाहनाने आम्ही निघणार आहोत आणि माझी सून ड्रायव्हिंग करेल. चला तर निघूयात. आपण जे आता अरोराला चाललो आहे ते अरोरा साधारण आमच्या घरापासून 7 ते 8 माइल्स असावं मोस्ट प्रॉबेबली. ज्या वेळेला आम्हाला अरोराला जायचं असतं त्या अरोराच्या पासून नेपरविल एक लागतं आणि नेपरविल क्रॉस केल्यानंतर आम्ही अरोराला पोहोचू शकतो. तर दुपारी साधारण बऱ्यापैकी ट्रॅफिक असते. आत्ता हे तसं नाही म्हटलं तरी हे आउटसाईडचा एरिया आहे, त्यामुळं काही इतकी ट्रॅफिक नाही आहे. पण ज्या वेळेला आपण नेपरविलमध्ये जाऊ त्यावेळेला बऱ्यापैकी असेल. मुख्य म्हणजे जेव्हा आपल्याला लेफ्टला टर्न व्हायचं आहे तर आपण सरळ जाऊ शकत नाही. हा पिवळ्या पट्ट्या जर दिसत असतील आपल्याला तर ह्या पिवळ्या पट्ट्यामध्येच थांबावं लागेल आणि समोर जर सिग्नल दिसत असेल आपल्याला ग्रीन आणि तो लेफ्टला टर्न होणारा ग्रीन सिग्नल मिळेल तेव्हाच आम्ही डावीकडे जाऊ. अदरवाईज तोपर्यंत आपण कंपल्सरी थांबायला हवं. मी ह्या पिवळ्यांबद्दल बोलतोय. दिसले का? ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत आम्हाला थांबावं लागलं आणि ग्रीन सिग्नल लेफ्टला मिळाल्यानंतर आम्हाला पुढे यावं लागलं. मोस्ट प्रॉबॅबली आम्ही आता प्लेनफील्ड सोडून नेपरविलमध्ये पोहोचत असू. थोडं काही अंतर गेल्यानंतर नेपरविल सुरू होईल. नेपरविलच्या नंतर मग आम्ही लास्टली नेपरविल सोडल्यानंतर मग आम्ही लास्टली अरोराला पोहोचू. ऑलमोस्ट आपण नेपरविलमध्ये पोहोचलो आहे. तिची पाण्याची टाकी आपण पाहिली ना, ती सहसा एक सीमा असते, हद्द असते. म्हणजे आम्ही प्लेनफील्ड सोडून आता नेपरविलमध्ये आलो आहोत. हे बघ, वाचलं नेपरविल. इकडे कंपॅरेटिव्हली प्लेनफील्डपेक्षा जास्त रहदारी दिसते आणि बरेचसे शोरूम सुद्धा या बाजूला आहेत. आता आपल्याला दिसतील मॅक्झिमम शोरूम्स. ज्यांना लेफ्टकडे जायचं आहे त्या ऑलरेडी अगोदरच लेफ्टमध्ये थांबले. ज्यांना सरळ जायचं आहे ते सेकंड अँड थर्ड रोमध्ये आहेत आणि ज्यांना लेफ्टकडे जायचं आहे ते अगदीच एक्स्ट्रीम लेफ्टला आहेत. आणि मी जसं म्हटलं तसं एक्स्ट्रीम राईटला जे आहेत त्यांना राईटला जायचं आहे ते ऑलरेडी अगोदर राईटकडे चाललेले आहेत. जसं आपण मग पाहतो US मध्ये जगभरातले ब्रँड असतात.
त्यातल्या 20 ते 30% तर टेस्लाचंच दिसत असतात. आता माझ्या समोरच आपल्या समोरच आहे, पुढची गाडी चालली ती टेस्लाच आहे. आणि हा ब्रँड मला माहिती नाही आहे खरं, पण तो आपल्याकडे नाही आहे. हे पहा, जसं मी म्हटलं तसं आपल्याला जेव्हा लेफ्टला वळायचं असतं, ऑलरेडी आम्हाला अगोदरच आम्ही कडेला लेफ्ट लागून जाऊन थांबलो. आणि ज्या वेळेला समोर आत्ता तो रेड सिग्नल दिसतो ना आपल्याला, तिथे जर ग्रीन झालं की मग आम्ही लेफ्टकडे वळू, अदरवाईज नाही. आणि तिथे स्ट्रिक्टली म्हटलेलं आहे पहा, लेफ्ट ऑन ग्रीन ॲरो ओनली. आणि त्याच्याशिवाय जिथे ते लेफ्ट ऑन ग्रीन ॲरो लिहिलं आहे त्याच्या शेजारी पण एक कॅमेरा दिसत असेल पहा तुम्हाला. अगदी बारीक पाहिलं ना तर तुम्हाला तो दिसेल. तो कॅमेरा असं इंटिमेट करतो की ह्या रस्त्याने जेव्हा ॲम्ब्युलन्स किंवा सरकारी वाहन जात असेल, सरकारी वाहन जातं त्यावेळेला तो कॅमेरा ब्लिंक होतो लिटरली, आणि त्याचा आवाज येतो, सायरन होतो. तो पहा ग्रीन सिग्नल मिळाला आम्हाला. चला तर जाऊयात पुढे. तर आम्ही आज जसं म्हटलं तसं अरोरामध्ये मॉलमध्ये आलो आहे. आणि ह्या मॉलमध्ये आम्ही जाणार आहोत, JC पेनी मॉल. माझी फॅमिली आहे, आमची फॅमिली आहे बरोबर. या मॉलमध्ये जाऊन आम्ही काहीतरी शॉपिंग करणार आहे. आणि काय शॉपिंग करणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हा तो फॉक्स व्हॅली मॉल जिथे आम्ही जाणार आहोत. हे ड्रीम डान्स आहे आणि त्याच्या शेजारीच हा JC पेनी मॉल आहे. चला तर मग हे पहा, या ड्रीम डान्स या मॉलमध्ये आम्ही फिरतो आहे. फॉक्स व्हॅली सॉरी, मॉलमध्ये आल्यानंतर मोस्टली इकडे डान्स क्लासच आहे. आम्ही पाहत असलेला बऱ्यापैकी वेगळा मॉल आहे. क्लासिक अँड सायन्स पहा, इकडे काही कुठे वार्ग तू? चला इकडे खाली.
bro, like you can wear one foot. It's that nigga. It's that. एखाद्या वेळेस शॉपिंग नसल्यास तर चालेल, पण रेस्टरूमची माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्ही शॉपिंग एखाद्या वेळेस नाही केली ही ती क्रुसेल राईड जी आपण $60 केली ती. ही क्रुसेल राईड. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. आमची मॉलची व्हिजिट झाल्यानंतर आम्ही आता घरी पोहोचलो, चाललो आहे. म्हणजे ॲक्सिडेंट झाला पा, मोस्ट प्रॉबेबली ॲक्सिडेंट झाला असावा. म्हणजे आम्ही आता नेपरविलहून आमच्या प्लेनफील्डकडे चाललेलो आहे रिटर्न. जाताना आपण साधारण 6 वाजता पोहोचलो आणि आत्ता वाजलेत 8:25. तरी बऱ्यापैकी उजेड आहे पहा अजून. आणि आम्हाला आता घरी पोहोचायला साधारण 20 ते 25 मिनिटं लागण्याची शक्यता आहे. नेपरविले क्रॉसिंग करतोय पहा आम्ही. जाताना समजा आम्ही घरी चाललो आहे, तर पुन्हा आता जेवायची तर वेळ झालेली आहे. पण त्याच्याबरोबर आम्ही आता हे इथे बफेलो वाईल्ड विंगमध्ये पार्सल घेणार आहे आणि मग पुढे निघणार आहे. ह्या बफेलो विंग्समध्ये मेक्सिकन चिकन चांगल्या प्रकारचे मिळतं बऱ्यापैकी. या रस्त्याने आम्ही असं पुढे आलेलो आहे आणि या हायवेने आम्ही पुढे येऊन असं या बफेलो चिकनमध्ये आलेलो आहे. सॉरी, बफेलो चिकन नाही, बफेलो वाईल्ड विंग्स. आपलं चिकनचे जे लेग पीस असतात ना, लेग पीस, त्या प्रकारचे आपल्याला मिळतील. पुन्हा आता थोडंफार पिझ्झा हटमध्ये घेण्यासाठी आम्ही थांबलो आणि आता इथून आमच्या घरी पोहोचू मोस्ट प्रॉबॅबली. हा 129चा मी तुम्हाला दाखवतो. मागे पिझ्झा हटमध्ये आम्ही मोस्ट प्रॉबॅबली पिझ्झा घेऊ. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.